भर पावसातही शेतकरीचे आंदोलन सुरू। सोलापूर गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलासाठी शेतकरीचे आंदोलन संध्याकाळी 9 वाजता भर पावसातही सुरूच राहिले। प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता शेतकरी आपल्या हक्काच्या पैशासाठी ठामपणे आंदोलनात सहभागी झाले। ही आपल्या कसोटीची वेळ आहे, हार मानू नका। ऊन, वारा, थंडी आणि पाऊस आपल्याला नवीन नाही। ऊस बिलाबाबत निर्णायक तोडगा निघेपर्यंत संघर्ष सुरू ठेवूया, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी शेतकरी बांधवांना केले। थकीत ऊस बिलाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। मुसळधार पावसाला सुरुवात आहे। जर पाऊस दाखवा तिकडचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता सध्या आमचा मंडप पूर्णतः भिजलेला आहे, गळतंय। लोक चटईवर डोक्यावर चटई घेऊन थांबलेले, तिकडे पलीकडे काही लोक थांबलेले, सामान सगळं गोळा करून त्या ॲम्ब्युलन्समध्ये घातलंय। ते आमचं बघून कसं दिसते आता पावसात। अशा अवस्थेमध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। आज 9 दिवस झाले। त्याच्या राजकीय स्तरावरती अजून काहीच हालचाल दिसत नाही, पण एवढं नक्की आहे की पैसे पडेपर्यंत काहीही झालं तरी हे मंडप, हे ठिकाण आम्ही सोडणार नाही। आंदोलन असंच चालू राहील। आमची निसर्गाला सुद्धा विनंती आहे की बाबा आमचा अंत बघू नको, प्रशासनाने बघू नये आणि निसर्गानेही बघू नये। गोकुळ शुगर फॅक्टरी शेतकरी संघटनेने असा केलेला आहे आंदोलन। अशा भर पावसामध्ये पण अजून पण शेतकरी भिजत आहे, याची दखल शासन घेत नाही। याची कृपया शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावे, ही माझी विनंती आहे शासनाला। हो का, पाऊस पण बघा कसा पडतोय, तरी पण शेतकरी ह्या पावसामधून मंडपामधून हलत नाही। ही एवढी कृपया शासनाने घ्यावे, ही माझी नम्र विनंती आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।